या मिशनला सिंदूर हे नाव का? पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा महिलांना सोडून त्यांच्या पतींना मारलं होतं. महिलांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं होतं. त्यांच्या डोळ्या देखत त्यांच्या पतींना गोळ्या झाडल्या होत्या. त्यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी या मिशनचं नाव मिशन सिंदूर ठेवण्यात आलं. भारतीय सैन्य दलाने या मिशन अंतर्गत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. या माध्यमातून भारताने दहशतवाद्यांना धडा शिकवलाय. दहशतवाद्यांनी यापुढे कोणत्याही महिलेचं सिंदूर पुसण्याची हिम्मत केली नाही पाहिजे, तर युद्धासारखं मानलं जाईल, हा स्पष्ट संदेश या प्रत्युत्तरातून दिला आहे. भारताने आंतरराष्ट्रीय कायद्याच्या कक्षेत कारवाई केली असून या कारवाईचा कोणत्याही नागरी स्थानावर किंवा सामान्य नागरिकांवर परिणाम झाला नाही. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने हे स्पष्ट केले आहे. ही कारवाई फक्त दहशतवाद्यांविरुद्ध होती. पाकिस्तानच्या सार्वभौमत्वावर हल्ला नाही. पण पाकिस्तानमध्ये या हल्ल्यानंतर खळबळ उडाली आहे. अनेक दहशतवादी अड्डे रिकामे करण्यात आले आहेत. तसेच सीमेवरील हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारताने 2016 मध्ये सर्जिकल स्ट्राईक आणि 2018 बालाकोट एअर स्ट्राईक केला होता. भारताने पाकिस्तानच्या भूमीवर केलेली ही तिसरी कारवाई आहे.